Meshram sir for his speech. भगवान बिरसा मुंडा वीर बाबूराव शेळवाके विद्येची माता सरस्वती हिला विनम्र अभिवादन करतो आणि मी दोन शब्द सांगू इच्छितो। सर्वप्रथम जे विद्यार्थी एकलव्यामध्ये पास होऊन आले त्या सर्व विद्यार्थ्यांचा एसएमसी तर्फे हार्दिक 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 स्वागत आहे। माझा मुलगा यावर्षी 10वीची परीक्षा दिला आणि एकलव्य काय आहे ही अजूनपर्यंत पालकांना माहीतच नाही। एकलव्य शाळा काय आहे आम्हाला वाटत होतं की आपण न्यूज मध्ये वाचत होतो, एखाद्या मित्राच्या बैठकीमध्ये म्हणजे ऐकत होतो, परंतु नेमकं काय आहे मला सुद्धा माहित नव्हतं की एकलव्य काय आहे। माझ्या मुलाला जेव्हा इथे ऍडमिशन केलं तर मला वाटत होता की गावाकडला सिलेबस, स्टेट लेवलचा सिलेबस आणि हा एकलव्यचा सिलेबस हा डिफरन्स आहे काहीतरी, कारण हा नॅशनल एज्युकेशन आहे आणि तो स्टेट लेवलचा आहे। त्याच्यानंतर मी 1 वर्ष अभ्यास केलो, माझा सुद्धा मन डावाडोल होत होता की माझ्या मुलाला ठेवावा की नाही ठेवावा, काय परिस्थिती आहे, कारण याच्याबद्दल मला अभ्यास नव्हता। जेव्हा आम्ही याला अभ्यास करत करत आज मी एसएमसीचे 4 वर्ष होत आहे, आता अध्यक्ष आहे, म्हणून मी सुद्धा तुमच्यासारखा एक पालक आहे। परंतु एकलव्यची अशी मी ठामपणे सांगू इच्छितो की मुलामध्ये जे परिवर्तन होते तो कलागुणामध्ये असो, क्रीडा क्षेत्रात असो, शैक्षणिक रूपात असो, कोणत्याही माध्यमामध्ये तो मुलगा त्यांचा एक लुक, आपण गावठी भाषेत जे लुक म्हणतो तो त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळाच असतो। कारण त्यांना इतर फक्त 10वी पर्यंत होता, जेव्हा आमच्या एसएमसीने ठाम निर्णय घेतला की विद्यार्थी हा सीबीएसई पॅटर्न घेता घेता 10वी पर्यंत येईल, जेव्हा त्यांनी 10वी पास होईल, मागच्या वर्षाची गोष्ट सांगतो, त्याच्या आदल्या वर्षाची गोष्ट की ते मुलं इतर सीबीएसई पॅटर्न मध्ये 10वी पास झाले, नंतर त्यांना सीबीएसई पॅटर्न म्हणजे 11वी मध्ये ऍडमिशन कुठेच मिळालं नाही। काही टीचर अजूनही पडून आहेत आपल्या शाळेमध्ये। शेवटी त्यांनी नाईलाजानं स्टेट मध्ये गेले, सायन्स घेतले, तर त्यांना कुठेच ऍडमिशन मिळालं नाही। काही मुलं सर्वच हुशार असतात असं काही नाही, काही मध्यम वर्गाचे असतात, काही खालच्या दर्जाचे असतात, त्यांना ऍडमिशन कुठेच मिळालं नाही। एसएमसीने ठाम निर्णय घेतला आणि नाशिकला गेला। नाशिकला जाऊन आज आयुक्त मॅडम सोबत आपण बसलो आणि सरांच्या सुद्धा सर्व शिक्षक वृंदांच्या ऑफिसाच्या प्रयत्नाने आज मागच्या वर्षीपासून इथं 11वी झाली आणि यावर्षी 12वी सुद्धा झाली आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब 12वी झाली, परंतु या वर्षी आम्ही असे निर्णय घेतलो की 10वीचा विद्यार्थी भल्याच्या त्याला सायन्स जर जमत नसेल तर तो काय करावा, कारण एकाच घरचे 2 मुलं राहतात, एका वडिलाला 2 मुलं राहतात, परंतु त्याला एकाला सायन्स जमते ना एकाला आर्ट जमते, दोघेही भाऊ सायन्स मध्ये राहतात, असा काही डिफरन्स नाही। परंतु आम्ही पुन्हा विचार केलो आणि या वर्षी सुद्धा सायन्स सोबत कॉमर्स सुद्धा चालू केलो की ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश जमत नाही त्या विद्यार्थ्यांना पुन्हा तो कॉमर्स सुद्धा घेऊ शकतो। म्हणून आजपासून आपल्या जिल्हा परिषद असो ज्या संस्था आहेत त्यांचा 26 जून पासून सत्र चालू होते, परंतु ह्या एकलव्यमध्ये एप्रिलच्या 1 तारखेपासून त्यांचा सत्र चालू आहे। त्यांना मुलांना उन्हाळ्यात सुद्धा सुट्ट्या नाही, परंतु उष्णतेचा विचार घेता पाण्याचा आपल्याकडे जसे पाण्याची पातळी कमी आहे, मुलं छोटे छोटे राहतात, म्हणून त्यांना 12 तारखेपर्यंत मेच्या 12 पर्यंत त्या विद्यार्थ्यांची शाळा आहे, कंपल्सरी शाळा चालू आहे। असं नाही की तो विद्यार्थी आहे शिक्षक लोक टाइमपास करत आहेत असं बिलकुल नाही, परंतु त्यांनी नियमित पद्धतीने ते प्रेड घेतील आणि त्यांना मेच्या 12 तारखेला त्यांना सुट्ट्या लागतील। ठरल्याप्रमाणे 26 जूनला सुद्धा शाळा चालू होईल। म्हणजे याचं कसं आहे, आता आपले मुलं जे पास झाले 5व्या वर्गामध्ये आणि जे नापास झाले ते कसं आता आपण सुट्ट्या लागल्याबरोबर ते भटकंत राहतील। बाकीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा एकदा 1 तारखेला सुट्ट्या लागल्याबरोबर त्यांचे काही उपक्रम होत नाही। उपक्रम कसा, ज्या शाळेमध्ये जे शिक्षक त्या मुलांकडे लक्ष देतात ते शिक्षक तो शाळा प्रगतीपथावर आहे। काही संस्थेमध्ये
अशी प्रक्रिया एकदा सुट्ट्या लागल्यानंतर मुलांकडे लक्ष कोणीही देत नाही. परंतु या एकलव्यामध्ये असं आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त 7 शाळा आहेत आणि या शाळेमध्ये जो विद्यार्थी लागते तो खरंच भाग्यवान ठरते. आणि येणाऱ्या या 6व्या वर्गामध्ये जो विद्यार्थी आता इंग्लिश अगोदर डेप्युटेशन सारखे म्हणजे सर्वसाधारण मानधनावर शिक्षक होते म्हणून त्यांना तेवढा इंग्लिश जमत नव्हता. परंतु आमच्या पाठपुराव्यामुळे, सरांच्या पाठपुराव्यामुळे हे जे नवीन दिसत आहेत ते काही सर्वसाधारण नाही आहेत. आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे नाही आहेत, आमच्या महाराष्ट्राचे नाही आहेत. यूपी, MP, आज राजस्थान, दिल्ली अशा बाहेरून आलेले एक हा हिऱ्यासारखा आमचा कर्मचारी आहे, शिक्षक वृंद आहे. खरंच तो घडवल आपल्या मुलांना, आपल्या मुलाचा भविष्य हा खरंच बनवल आणि उज्ज्वल बनवल. सर्वप्रथम मुलांना एकच विनंती आहे पालकांना की सर्व अधिकाऱ्यांनी एकच बोधवाक्य ठेवला की आम्ही फक्त मुलाला ठेवतो 8 दिवसाला, 15 दिवसाला, 1 महिन्याला, वारंवार त्या मुलाला भेटासाठी येतो. कारण जो शाळेमध्ये त्याचं मन लागून राहते, जर आई वडील आल्यानंतर त्याचं मन एक डिस्टर्ब होऊन जाते, त्याला सुद्धा वाटतं की मी सुद्धा घरी जाऊन यावं. तो आई वडिलांसोबत रडते, तेव्हा आई वडिलांना कसं वाटतं की माझा मुलगा इथं रडत आहे, मी त्याला 2 दिवसासाठी घरी न्यावं. मग त्याचा जो शिक्षणामध्ये जो मन लागलेला असते तो मन काहीतरी एक डावाडोल होते आणि पुनश्च भरून काढण्यासाठी तेवढा वेळ त्याचा निघून जाते. त्याच्यासाठी पालकांना विनंती आहे की कोणताही पालक, आता आम्ही यावर्षी एक नियम लावू की पालक 2 आठवड्याला व आठवड्याला तोच दिवस राहील आणि त्याला जेथपर्यंत एखादी एमर्जन्सी कारण नाही तेथपर्यंत त्याला सुट्ट्या नाही. एवढी मोठी होळी गेली, आम्ही सुट्ट्या कोणालाच दिलो नाही, फक्त सुट्ट्या राहतील दिवाळीला. मध्यंतरी कोणालाही सुट्टी नाही. आकस्मिक एखादी कोणती घटना झाली तर त्यांना सुट्ट्या मिळतील, नाही तर त्यांना सुट्ट्या नाही. पहिलेचे पालक जर त्यांना त्रास देत असेल तर SLC त्यांच्याशी संपर्क साधल. तुला जर वारंवार येऊन जर मुलांचा डिस्टर्ब करत असतील तर तुमच्या मुलाला तुम्ही नेऊ शकता. अशा जर तो त्रास देत असेल तर त्या अशा पालकाचा आम्हाला काही आवश्यकता नाही. आम्हाला कसा पालक पाहिजे, आमच्याशी खंबीरपणे पाठीला उभा केला पाहिजे. कारण येणारे जे शैक्षणिक गुणवत्ता आहे त्या गुणवत्तावर भर देऊन त्याचा जीवन बनला पाहिजे, हा प्रत्येक पालकाचा एक ध्येय आहे. आणि वेळेच्या अभावी मी सर्व भरतीपात्र विद्यार्थ्यांचे पुनश्च SLC तर्फे स्वागत करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये भरपूर असा म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता वाढव. आणि तो सरांनी म्हटले की नवी विद्यालयाचा एखादी डॉक्टर म्हणजे हॉस्पिटल बनल, तर खरंच हे सुद्धा सांगू इच्छितो की जे मुलांचं गुणवत्ता या 2 वर्षांमध्ये आम्ही वारंवार वर्गाशी संवाद साधतो. SLC ही फक्त मीटिंगसाठी नाहीये, प्रत्येक वर्गामध्ये जाते, प्रत्येक वर्गामध्ये जाऊन तिथं शिक्षक उभा राहतात, प्रत्येक विद्यार्थ्याशी विचारपूस करते की बाबांनो तुम्हाला कोणता विषय समजत आहे ना कोणता विषय नाही समजत आहे. जे नाही समजत असेल त्या शिक्षकाला तात्काळ आम्ही बोलवतो आणि त्या मुलाशी डिस्कस करायला लावतो. सर तुमची शिकवण्याची भाषा असेल व तुमची जो नियम असेल तो चेंज करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना तो विषय समजेल. या पद्धतीने आम्ही वारंवार कोणाही अडचणी येता येणार नाही. आणि मी अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो, एकतर जसा आनंद आहे एकलव्यामध्ये पालक सुद्धा गर्वाने सांगू शकतो, आज माझी दुसरी सुद्धा मुलगी लागली, माझे 2च मुलं आणि दोन्ही मुलं सुद्धा माझ्या एकलव्यामध्ये शिकवत होते. कारण मला इथं माहित आहे की माझा मुलगा काही ना काही बनल. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे, आज तुमचा मुलगा 5वी गावाकडे होता, मोबाईल शिवाय राहत होता का? तुम्ही सांगा, मोबाईल शिवाय राहत होता का मुलगा? परंतु आता 12वीचा मुलगा आहे, वर्षभर त्याच्या हातात मोबाईल नाही. किती आनंदाची गोष्ट आहे. कारण 5वीचा मुलगा मोबाईल शिवाय जेवण नाही करत. आताचे जन्मलेले मुलं इकडे मोबाईल पाहतात आणि आई त्यांना चालून देते. कारण एका पॅरेंट्सला मी विचारलो आईला की असं का सांगू म्हणे मोबाईल नाही दिला तर जेवण नाही करत म्हणे. परंतु आज आमच्या या शाळेचे 12वीचे विद्यार्थी आहेत. कोण्याही 12 विद्यार्थ्यांशी तुम्ही विचारपूस करा, कोणाकडेही एकही मोबाईल नाही. मग किती बघा आनंदमय आहे. त्यांना फक्त शिक्षण पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितली होती, शिका, संघटित आणि संघर्ष करा. म्हणून आम्हाला शिकायचं आहे आणि संघटित
समाज हा संघटित करायचा आहे आणि आम्हाला संघर्ष करायचा आहे. त्यांना म्हणून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि स्टाफने मला बोलवले आणि 2 शब्द सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच माझे 2 शब्द बंद करतो. जय सेवा, जय जवान, जय महाराष्ट्र.